तू भेटशी नव्याने या मालिकेचा 22 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, म्हणजे आजचा. तर सुरुवातीला आपण बघतोय गौरीने अगदी हिम्मत केली आहे. ती आता आठवते की अभिमन्यू सरांनी तिला सांगितलंय की चेहरा नाही दाखवायचा, त्यामुळे ती मनाशीच बोलते, गणपती बाप्पा आता अभिमन्यू सरांचा चेहरा काही दाखवू नकोस बघ बाप्पा, तेवढं तू सांभाळ, बाकी मी सगळं मॅनेज करते. आता मध्येच एक प्रोफेसर तिच्या मागून जात असतात. तिला वाटतं अभिमन्यू सरच आहे, म्हणून ती पाठमोरी होते आणि विचार करते, बरं झालं अभिमन्यू सर नव्हते, ते तर माझ्या हातात चहाचे कप आहेत म्हणून, नाहीतर मी डोळे बंद करून चालले असते. तर गौरी आता स्टाफ रूम मध्ये आली आहे चहा द्यायला. पण आता इकडे स्टाफ रूम मध्ये चर्चा सुरू असते की गौरीला कसं माफ केलं अभिमन्यू सरांनी. आणि पहिल्यांदाच असं घडतंय की कॉलेजमधनं हाकलून दिलेल्या लोकांना कॉलेजमध्ये पुन्हा बोलवलं जातंय. आले अभिमन्यू सरांच्या मनात ते कोणाचेच आले ना. आता यांची चर्चा सुरू असताना रागिणीला खूप संताप होतोय. आता हे एक सर म्हणतात, मला तर या प्रकरणात अभिमन्यू सरांच्या मनाचा मोठेपणा जास्ती महत्वाचा वाटतोय, त्या मुलीचं नाव काय आहे. आता तेवढ्यात तिथे गौरी आली आहे आणि मग ह्या लेक्चरर्स म्हणतात, अगं बाई तुला 100 वर्ष आयुष्य आहे, तू सरांकडे जे काही बोलून आली ना त्यासाठी सुद्धा आणि तुझ्यासाठी सुद्धा. आता गौरीने सगळ्यांना चहा दिला, तसंच रागिणीला पण दिला. पण रागिणी मात्र तिचा हात धरते आणि डोळे मोठे करून तिच्याकडे बघत असते आणि आता तिचा हात धरून तिला बाहेर आणते आणि डस्टबिन मध्ये तो अख्खाच्या अख्खा चहा ओतून देते. आता गौरीला काही कळेना नेमकं हिला झालं काय. रागिणी तिला म्हणते, एवढा घाणेरडा चहा गटारात ओतला असता, आपण इथे गटार नाही ना म्हणून डस्टबिन मध्ये ओततीये. गौरी अगदी इनोसंटली म्हणते, मॅडम तुम्हाला कसं माहिती तो चहा चांगला झाला नाही, मी दुसरा करून आणू का. आता ही रागिणी म्हणते, काही गरज नाहीये दुसरा चहा करून आणून द्यायची, तोही मी असाच ओतून देईन. मग गौरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जोपर्यंत चहा आवडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला करून आणूनच देईल. मग ही म्हणते, काही गरज नाही, जेव्हा जेव्हा तू चहा आणशील तेव्हा तेव्हा मी तो ओतून देईन. कारण काय ना, त्या चहामध्ये साखरेसोबत अभिमन्यू सरांनी तुला माफ केलं ना, त्याचा माज विरघळलाय. प्लीज, ही जी तुझी नाटकं करतेस ना तू, चेहरा बारीक करायची, ही माझ्यासमोर नाटकं नाही करायची. तुला इथे राहू दिलंय ना मी, म्हणून डोक्यावर नाही चढायचं. आणि तुला काय वाटलं इथे तुझा आदर सत्कार केला जाईल का. तू मागितलेल्या भिकेमुळे तुला अभिमन्यूने माफ केलाय, त्याने मोठं मन करून उपकार केले तुझ्यावर, याची जाणीव ठेव कायम आणि चल निघ आता. आता या रागिणीला इतका राग येतोय या गौरीचा की विचारू नका. अभिमन्यू सर अतिशय सुंदर कविता विद्यार्थ्यांना शिकवत असतात. अभिमन्यू सर म्हणतात, जसं आपल्याला पहिल्या श्वासाचा क्षण मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये असं सांगता येत नाही, तसं पहिल्या प्रेमाचं सुद्धा असतं. प्रेमाचा पहिला क्षण देखील आपल्याला सांगता येत नाही. एखाद्या व्यक्ती आपल्याला केव्हा कधी नेमकी आवडायला लागेल, तिच्यासाठी आपल्या मनात प्रेम कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. प्रेम म्हणजे गणित नाही, प्रेम म्हणजे सायन्स नाही. म्हणजे पावसाच्या पडणाऱ्या संततधारामधनं सूर्यकिरण कधी आरपार गेले आणि कधी त्याचं इंद्रधनुष्य झालं हे ना त्या पावसाला सांगता येत ना त्या सूर्यकिरणाला सांगता येत. प्रेमाची अशी स्वतःची एक भाषा आहे. कवी सांगतो की प्रेमाची अशी खास भाषा आहे, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ती व्यक्ती आपल्या समोर आली ना की भाषेशिवाय आपण तिच्याशी अगदी सहज कसं बोलू शकतो. म्हणूनच कवी म्हणतोय की या माझ्या प्रत्येक आठवणींमध्ये तुझा अर्धा वाटा आहे, तुझा वाटा अर्धा आहे आणि भूतकाळ आठवायचा झाला तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. आता अचानक गौरीने ती कविता ऐकली आहे आणि आता तिला एवढी आवडली आहे ती कविता आणि ती अशी सहजच बोलून जाते, वा तुझ्या आठवणींची स्पर्धा आहे. आता हे सर आले ना बाबा बाहेर तिच्या समोर, तर त्यांना आधीच डिस्टर्ब केलेलं चालत नाही आणि त्यात गौरी त्यांच्या समोर आली आहे. आता गौरी सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते, मी जात होते इथनं आणि तुमच्या कवितेच्या ओळी. आता लगेच सर चिडतात, इथे काय करतेस तू. आता सॉरी म्हणायला लागते गौरी. अभिमन्यू सर म्हणतात, मला तुला सांगून 4 तास सुद्धा झाले नाही की तू माझ्या समोर येऊ नकोस. गौरीला काही बोलूच देत नाही ते आणि खूप ओरडतात. तुझ्यावर ओरडून मला विद्यार्थ्यांचं रसग्रहण कमी करायचं नाहीये, मी त्यांना कविता शिकवते, नाहीतर शब्दांनी धिंडवडे काढले असते तुझे मी. अरे बापरे, किती अवघड बोलताना हे. मला रिव्ह्यू देताना जरा ततपप होतंय, पण प्रेक्षकांना लाईक करा हा, छान रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते मी तुम्हाला. गौरी म्हणते, सर सॉरी, मला तुमच्या समोर यायचंच नव्हतं. आता हे सर म्हणतात, स्वतः चुका करायच्या, आपली कामं कुठे, कॅन्टीन मध्ये ना, इथे काय तुझं कॉलेजमध्ये काय ग्राउंड वाटलं का गार्डन वाटलं. आता ही गौरी म्हणत असते, सर तुमचा गैरसमज झालाय, माफ करा मला, पण तुम्ही समजताय तसं नाहीये, मी लहान तोंडी मोठा घास घेते, तुम्ही कुठला राग कुठे काढताय. त्या दिवशी मी तुमच्या आईला. आता तेवढ्यात निनाद आलाय आणि म्हणतो, अगं गौरी, केव्हाची मी तुला कॉफी मागतोय, चल निघ लवकर कॉफी दे मला. आता निनादने येऊन वाचवलंय बिचाऱ्या गौरीला आणि सर निघून वैतागून चालले जातात क्लासमध्ये. तर आता गौरी येते कॅन्टीन मध्ये. आता डोसा विचारतो, काय झालं तुला गौरी, अशी का रडतेस. गौरी म्हणते, मी ना अक्कल शून्य आहे, मला ना कळतच नाही, काही समजत नाही मला, मी का गेले त्यांच्या समोर.
नाही, आता मी ना स्वतःला शिक्षाच करून घेणार आहे. आता गौरीने खूप जोरात चिमटा काढलाय स्वतःलाच, जेणेकरून ती पुन्हा त्यांच्या समोर जाऊ नये असा तिने निर्धार केलाय. हा सचिन म्हणत असतो डोसा की अगं सोड सोड, असं काय करतेस. गौरी म्हणते नाही, करू दे मला शिक्षा, म्हणजे मी आता पुन्हा कधीच त्यांच्या समोर नाही जाणार. आणि ती स्वतःला गौरी स्वतःला असं दोनदा तीनदा बजावत असते. आता अभिमन्यू सर निघाले तर गाडीवर. आता निनाद येतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं अभि. त्यांच्या गाडीची चावी ते काढून घेतात आणि म्हणतात काय रे, काय बिघडवलंय त्या मुलीने तुझं. अभिमन्यू सर म्हणतात ते तू तिलाच विचार. निनाद म्हणतो अरे तू एक उत्तम प्रोफेसर आहे, जेवढी मुलं तुला घाबरतात तेवढा ते तुझा आदर्श पण मानतात. आणि तुझं काय चाललंय रे, गेल्या 15 वर्षात तू सुट्टी पण घेतली नाही आणि आता अचानक सुट्टी घेतलीस, त्या मुलीला कामावर काय बोलवतोस, परत काय ओरडतोस तिच्यावर, परत काय तिला माफ करतोस. अभिमन्यू सर म्हणतात माझी किल्ली दे. आता निनाद म्हणतात ते काही तुला तुझ्या भूतकाळाच्या संदर्भात बोललीये का, मला उत्तर दे. पण अभिमन्यू सर ओरडतात निनादवर आणि म्हणतात किल्ली दे मला. निनाद आता चिडतो आणि म्हणतो तुला मित्र का नाहीये माहितीये, याच कारणासाठी. मित्र ना शेअरिंग साठी असतात. मला वाटलं होतं तुला कोणी मित्र नाहीये, पण मी आहे ना तुझा मित्र, मला सांगशील तू सगळं, ओरडशील पण बोलशील, पण नाही, मी नाहीये तुझा मित्र, आता जाऊ दे, मी निघून जातो. तसंही मैत्री फ्रेंडशिप सगळं काही गेलं तेल लावत. आता ते इमोशनल ब्लॅकमेल करतात, किल्ली देऊन चालले जातात. आता अभिमन्यू सर त्याला थांबवतात आणि म्हणतात थांब निनाद. निनाद म्हणतात मला नाही बोलायचं तुझ्याशी, जा. आता ते म्हणतात थांब जरा, तुला जे काही मी दाखवणार आहे ना ते जर तुला पाहायचं नसेल तर मग पुन्हा मला हा प्रश्न विचारू नकोस. आता अभिमन्यू सरांनी त्यांना त्या निनादला वॉयलेट मधला फोटो दाखवलाय. आता निनाद सर म्हणतात गौरीचा फोटो काय करतोय तुझ्या वॉयलेट मध्ये. अभिमन्यू सर सांगतात गौरी नाहीये, ही तन्वी आहे. अरे बापरे. आणि आता निनादला खूप मोठा धक्का बसतो. आता अभिमन्यू सर म्हणतात कळलं तुला, आता मी तिला का सांगितलं की तुला कॅन्टीन मध्ये काम करायचं तर कर, पण मला तुझा चेहरा दाखवू नकोस, समजलं असेल ना तुला निनाद. आता अभिमन्यू सर एवढंच बोलतात आणि गाडीवर बसून निघून जातात. निनाद आता निशब्द झाले. गौरी येते निनाद सरांची कॉफी बाहेर घेऊन म्हणजे आत बोलवलं असतं तर बरं झालं असतं. असो तर आता गौरी म्हणते सर तुमची कॉफी, आणि कॉफी देऊन ती निघून जात असते. निनाद तिला म्हणतात थांब जरा गौरी. निनादला आता त्या पाकिटातला फोटो आठवतोय आणि आता ते फक्त गौरीला एवढंच बोलतात हे बघ गौरी, अभि माझा खूप चांगला मित्र आहे, तो वाईट नाहीये, लक्षात ठेव. आता गौरी म्हणते सर ते कितीही चांगले असले तरी त्यांच्या मनात माझी जी इमेज निर्माण झाली आहे ती तर कधीच बदलणार नाही ना. आता गौरी आता एवढं बोलून निघून गेलीये. पण आता ना प्रेक्षकांना जरा मजा आली आहे कॅन्टीन मध्ये. अण्णाला सगळे पोरं बावळं करत असतात, मला हे द्या ते द्या. गौरी येते तेवढ्यात अण्णा वैतागलेला असतो तिच्यावर, जा सगळ्यांना सर्व कर. पण आता मुलं गौरीला बावळं करतात आणि म्हणतात काय ग गौरी, तुला कसं काय अभिमन्यू सरांनी माफ केलं. गौरी तू तर चमत्कारीच आहेस, माझ्या बाबांना मी फोन लावला तेव्हा सरांनी फोन फेकून दिला ग माझा, पण तू असं काय केलं, सांग ना आम्हाला, सांग ना काय जादू केली आहेस. तुझा गौरी फंडा काय आहे, क्या बात आहे, सांग ना यार. आता गौरी म्हणते नाही नाही तसं काही नाहीये, पण सगळे मुलं खूप फोर्स करतात तिला, प्लीज सांग ना तू नेमकं काय केलंस. पण आता सचिन मात्र टेपा लावायसाठी हजर झालाय. आता डोसा, म्हणजे सचिनचं नाव डोसा आहे प्रेक्षकांनो. आता डोसा सगळ्यांना एवढा फेका हाणतो, डोसा म्हणतो मी सांगतो ना तुम्हाला. अरे गौरी सरांच्या घरी गेली ना तेव्हा जादू झाली. आता सगळेजण म्हणतात माफी मागायला, मग सचिन म्हणतो नाही नाही अरे जाब विचारायला. जसा सरांनी दरवाजा उघडला की मॅडम तुटून पडल्या ना भाई. गौरी त्याला म्हणत असते अरे आवर स्वतःला. पण आता सचिन मात्र म्हणत असतो अरे गौरीने एक शब्द सोडला नाही, गेट लावल्यापासून कॉलेजमध्ये केलेली बोंबाबोंब आणि सगळी शिक्षा सगळ्या बाहेर काढल्या गौरीने. पोरं विचारतात एवढं बोलल्यावर ऐकलं सरांनी. आता ही म्हणते अरे मग निघताना म्हटली पण गौरी माफी मागायची माझी, आणि ते पण सगळ्यांसमोर. अरे देवा, हा एवढं तिखट मीठ लावून. सचिन पुढे म्हणतो अरे पुढे काय झालं ऐका, खरा गेम शेवटच्या 5 मिनिटात झालाय. सगळे म्हणतात काय 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 झालं सांग. मग आता सचिन म्हणतो मी सांगतो ना. गौरी सरांच्या डोळ्यात डोळे घालून बोलली, आणि हे सर लोक सगळे स्वाभिमानी असतात ना, अभिमानी असतात. आता गौरी जेव्हा डोळ्यात डोळे घालून खरं बोलली तेव्हा सरांनी डायरेक्ट माफ केलं. अरे खरं बोलायची डेअरिंग पाहिजे ना बॉस. या सगळ्या पॅटर्नला काय म्हणतात माहितीये का, गौरी पॅटर्न. म्हणजे आता कॉलेजमध्ये तुम्हाला कधी डेअरिंगची गरज पडली तर तुम्ही काय वापरणार, गौरी पॅटर्न. अरे देवा, या सचिननी पोरांना एवढं काही लावून सांगितलंय की आता त्याचे पडसाद पुढे उमटणार आहेत. ते बघत राहा प्रेक्षकांनो, मजा आली आहे. सगळे पोरं निघून गेल्यानंतर गौरी म्हणते अरे अरे बाबा किती फेकशील तू, लोक मीठ मसाला लावतात पण तू अख्खीची अख्खी फोडणी घातलीयस. सचिन म्हणत असतो असू दे ना, तू हिरोईन बनली आहे ना, मग तर झालं, उद्यापासून बघ आता तुझ्या नावाची अख्ख्या कॉलेजमध्ये चर्चा असणार आहे. गौरी त्याला घाबरवते. मग डोसा अभिमन्यू सर आले, आता लगेच हा पळून जातो.
असो, पण आता अभिमन्यू सर घरी आलेत आणि आता या गाडगीळ मॅडम रडत असतात आणि म्हणत असतात, आली का रे ती, आली ना, कुठे गेली ती. अभिमन्यू सर प्रेमाने त्यांच्या जवळ बसतात. आता त्या विचारतात, सांग ना, आली का रे ती. अभिमन्यू सर म्हणतात, नाही आली ती, नाही येणार आहे ती कधीच परत. आता अभिमन्यू सर खूप हळवे होतात आणि म्हणतात, तरी सुद्धा मला तिला बघितल्यानंतर का त्रास होतोय ना कळतच नाहीये ग मला. माझं कुठे चुकतंय आणि तिचं कुठे चुकतंय हेच कळत नाहीये मला. खरं तर तिचं काहीच चुकत नाहीये ग. ती खरं बोलतीये, ती चांगलं वागतीये प्रामाणिकपणे, पण तरी सुद्धा तिला बघितलं ना की मला त्रास होतोय ग. आता खूप रडायला लागतात अभिमन्यू सर आणि आता प्राचार्य मॅडम म्हणतात, मी चुकले, माझी चूक झाली, मी लपवलं ना सगळं तुझ्यापासनं. ती नाही चुकली आहे रे, मी चुकली आहे, तू बोलव ना तिला. आता चिडतात खूप अभिमन्यू सर आणि म्हणतात, ती नाही आली आहे आणि नाही येणार कधी. खूप हेल्पलेस झाल्यासारखं त्यांना वाटतंय, पण त्यांच्या अश्रूंना त्यांनी या मॅडम जवळ वाट दिली आहे, म्हणजे या मॅडम त्यांच्या किती जवळ आहेत हे आपल्याला कळलंच असेल प्रेक्षकांनो. आता त्या खूप रडतात आणि म्हणतात, बोलव ना रे अभि तिला, बोलव ना, मी चुकले रे, मी माफी मागते, बोलव ना. आता या रागिणीबाई घरी आल्यात. आता अर्पिता तिला विचारते, अगं आज कसं काय वेळ काढलास. तेव्हा ही म्हणते, अगं वेळ काय, वेळ काढावा लागतो. अगं कॉलेजमध्ये आज अभि आला ना माझ्या एका शब्दामुळे, त्यामुळे खूप छान वाटलं. अगं आज सेलिब्रेशन व्हायलाच हवं. अर्पिता म्हणते, दादा कसला सेलिब्रेट करतो, तो तर दिवाळी पण नाही सेलिब्रेट करत. तेवढ्यात ना दरवाजा वाजतोय आणि ही जी छोटीशी आपली आभा आहे ना प्रेक्षकांनो, ती अर्पिताची मुलगी आहे. अर्पिता दरवाजा उघडते तर अभिमन्यू सरांसाठी पार्सल आलेलं असतं. आता ही रागिणी तिला थांबवते कारण ती ते पार्सल फोडत असते. आता ती म्हणत असते, माझ्या ब्रोचं पार्सल आहे, मी फोडलं तर काय झालं. रागिणी म्हणते, अगो काय करतेस तू, हे कोणाचं पार्सल असं ओपन करत नसतात, साधे मॅनर्स नाहीत का तुला. आता ही आबा म्हणते, एक्सक्यूज मी, तो माझा मामा आहे, कोणीतरी नाहीये तो माझ्यासाठी. तू स्वतः बोललेलं स्वतःच का विसरतेस ग आत्या, तू का ओपन करतेस हे पार्सल. तेव्हा रागिणी म्हणते, हे मीच मागितलंय अभिसाठी, त्यामुळे मी हे पार्सल ओपन करूच शकते. अर्पिता म्हणते, कुठलं पुस्तक मागवलंयस ग. त्यावर रागिणी म्हणते, पुस्तक काय, बोर गिफ्ट आहे ग, पेन मागितलाय. आता ही सहज म्हणते अर्पिता, अगं बाई आपल्याकडे पण मिळतं असं पेन. आबा हसायला लागते. मग आता ती म्हणते, इथे नाही मिळत, ते जर्मनीचं पेन आहे हे, मेड इन जर्मनी आहे हे, ब्रँडेड आहे हे पेन, लिमिटेड एडिशन आहे त्यांची. आबा म्हणते, पण आहे ना ब्रोकडे त्याचं पेन आणि ते पेन ते कोणालाच देत नाही. आता रागिणी म्हणते, ते पेन ना खूप कॉमन आहेत, तो जे पेन वापरतो ना तशी 100 पेन येतील ह्या पेनच्या किमतीमध्ये, त्याला हे पेन बघू तर दे, आय एम शुअर तो त्याचं पेन फेकून देईल. रागिणी म्हणते, हो ग हो, तू खूप छान पेन आणलंय आणि आवडेल ते अभिदादाला. पण आता लगेच ही आबा म्हणते, मला नाही वाटत मामाला हे पेन आवडेल. काय आहे ना, मामाकडे ना खूप जुनं पेन आहे, कदाचित तो तुझं पेन फेकून देईल, पण ते पेन नाही फेकणार. अर्पिता म्हणते, झाला हिचा नन्नाचा पाडा सुरू. आबा म्हणते, अगं तो पेन तो फेकून देणं शक्यच नाहीये, तुझा पेन घेणं तर दूरचीच गोष्ट आहे, तो तुझा पेन नक्की फेकून देईल. पण तुला एक सांगू का, बॅड फील नको करू, एक वेळ ते तुझं पेन फेकूनच देईल तो, पण ते पेन तो फेकणं इम्पॉसिबल आहे. असं बोलून आभा निघून गेली आहे. अर्पिता म्हणते, जाऊ दे, आभा न आगाऊच झालीये जरा, तू घे, चहा घे आणि पेन छान आहे रागिणी, दे दादाला. सॉरी ग तू दे दादाला पेन, त्याला आवडेल पेन. आता रागिणी विचार करते, या आभाला जरा दाखवावंच लागत्या म्हणून आलीये मी, ते ठीक आहे, पण एकदा का मामी म्हणून या घरात आले ना मग दाखवते हिला, चांगली सरळ करते, म्हणजे हिची अभिमन्यू सरांवर जरा बारीक नजर आहे प्रेक्षकांनो. असो, तर आता अभिमन्यू सर त्या तन्वीचा फोटो हातात घेऊन पुन्हा एकदा हळवे झालेले दिसतात आणि त्या मालिकेचं शीर्षगीत आपल्याला ऐकवलंय त्यांनी, खूप छान वाटतं ऐकायला, सुमधूर वाटतं कानांना. आणि ही नेमका ते पेन घेऊन त्यांच्या समोर जाते आणि ते संतापतात का काय करतात ते आता आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. ऑब्विसली संतापणारच येते, कारण ही न विचारता सवरता त्यांच्या खोलीत आली आहे. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथेच त्यांनी पूर्ण केलाय. आता पुढे आपण पाहतोय, गौरीला त्रास द्यायला तो गुंड आलाय आणि इकडे कॉलेजमध्ये पोरं उद्धट सारखी वागायला लागली. गौरी पॅटर्न ऐकून अभिमन्यू सर त्या पोराला मारतात, म्हणतात, कोणी शिकवलं तुला असं उद्धट सारखं बोलायचं. मग तो मुलगा म्हणतो, कॅन्टीन मधल्या गौरीने. आणि आता अभिमन्यू सरांनी थेट कॅन्टीन गाठलंय. अण्णा म्हणतो, काय हवंय सर तुम्हाला, इडली डोसा. अभिमन्यू सर म्हणतात, मला गौरी हवी आहे आणि तिला इकडे समोर. अरे देवा, सचिन करायला गेलाय एक आणि झालं भलतंच. आता अभिमन्यू सर पुन्हा एकदा ओरडणार का हिला. उद्या बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांनो, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तू भेटशी नव्याने या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी. धन्यवाद.